मॅम, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे. आणि सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि सभासदांची संख्या सांगा आणि किती वर्ष कार्यकाल झाला आणि काय काय कार्य केले, आता पूर्ण माहिती देऊन टाका. नमस्कार, मी विजया एकनाथ डकले, सरपंच डोंगरगाव कवाड. सभासदांची संख्या आम्ही 7 जण आहोत आणि आम्ही गावामध्ये आता 4.5 वर्ष झाले आमच्या कार्यकाळाला. आम्ही गावामध्ये 40,000 मोहगणीची लागवड केली, केशर आंबा लागवड केली, नारळाच्या झाडांची लागवड केली. गावात आम्ही जलजीवन मिशनचं काम केलंय. आम्ही जिल्हा परिषद शाळेसाठी खूप असं सुशोभीकरणाचे झाडं दिले आहेत. त्यांना आम्ही 24 तास पाणी मुलांना तिथं मिळेल अशी सोय केली पाण्याची. आणि आम्ही आमच्याकडे एक 7 कोटीचा रस्ता पण रोडचं काम चालू आहे. आणि गावात पण आम्ही 4 किलोमीटर असं अंतराचे सिमेंट बांधा रस्त्याचे काम केले. होळीच्या पटांगणात आम्ही पेवर ब्लॉक बसवलेत. आणि आम्ही गावासाठी महिलांसाठी जे आमच्या गावामध्ये लग्न कार्य होतात त्याच्यासाठी आम्ही टॉयलेट पण बांधलं सार्वजनिक. 2 ठिकाणी टॉयलेट केले. मॅम, घरकुलचे स्कीम जे होते त्याचा लाभ किती मिळाले आतापर्यंत? आमच्या गावामध्ये आता घरकुलचं 36 जणांना लाभ मिळालाय. आणि आता ऑनलाईन सर्वे आम्ही खूप केला परत. मॅम, आपली जे ग्रामपंचायत आहे लहान आहे, ते मोठी करिता आपण शासनाकडून मागणी केली की मॅम? हो, आता आम्ही शासनाकडून मागणी केलेली आहे, प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आपलं शिक्षण कितीपर्यंत झालेलं मॅम? माझं शिक्षण BA झालेलं आहे. ओके. चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि डोंगरगावची जे ग्रामपंचायत आहे सर, तर आपले ग्रामपंचायत मध्ये किती सदस्यांची संख्या आहे आणि गावातली लोकसंख्या किती आहे आणि आतापर्यंत काय काय काम केले आणि आपले कार्यकाल किती वर्ष झाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी रोशन अवसरमल. मी यावेळेस माझी मिसेस सदस्य आहे. मागच्या वेळेस मी स्वतः होतो आणि त्याच्या मागच्या वेळेस मी सदस्य ग्रामपंचायतला 3 पंचवर्ष होतो. माझी मिसेस यावेळेस आहे. आणि इथं लोकसंख्या 1400 आहे आणि ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 आहे. लेडीज 4 आहे आणि जेंट्स 3 आहे. सरपंच बी लेडीज आहे, त्याच्यानंतर उपसरपंच बी लेडीज आहे. सर, गावात काय काय सुविधा देते तुम्ही जनतेला? सर, आम्ही आता 2010 मध्ये नानाच्या माध्यमातून दादा आपले दानवे साहेबांच्या माध्यमातून पहिली राष्ट्रीय पेयजल अंतर्गत फुलंबरीमध्ये विहीर केली, पाईपलाईन केली. तेव्हापासून गावाला पाण्याचा टँकर बंदी आहे. म्हणजे टँकर काही गावामध्ये लावायचं काम नाही पडलं. तर गेल्या वर्षी 1 वर्ष अगोदर पाणी कमी असल्यामुळे टँकर लावा पडलं. पण तलावामध्ये जो पाणी आहे तेव्हापासून काही टँकर गावामध्ये लावायचं काम पडलं नाही. आणि शासनाने नानाच्या आणि दानवे साहेबाच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजना आली. त्याच्यानंतर त्यांनी ड्रेनेज लाईन दिली. दलित वस्तीसाठी कमीत कमी 25 लाख रुपये दलित वस्तीसाठी दिले. ते बी रोड वगैरे सगळे झाले. याच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सगळ्या गावामध्ये सायकल फाउंडेशन या संस्थेतर्फे संपूर्ण गावासाठी 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी याची सुविधा आहे. तसेच गिरणी पण आहे. स्वस्तात दळण ज्यांनी बी टॅक्स नील केला त्यांच्यासाठी फ्री दळण अशी सुविधा आहे. काय नाव आहे आपलं? मी काकासाहेब भीमराव डकले, पाणी पुरवठा कर्मचारी, डोंगरगाव कवाड. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आपण एक नागरिक आहे गावातले ग्रामपंचायतचे. तर ग्रामपंचायतमध्ये जे कामं असते तर आतापर्यंत काय काय लाभ मिळाले तुम्हाला? माझा आता घरकुलाचा सर्वे झालेला आहे. मी पहिले संभाजीनगरला राहत होतो, आत्ता चालू इथं म्हणजे 1-2 वर्षापूर्वी. तर आता घरकुलाचा सर्वे झालेला आहे माझा. आता घरकुल मिळून जाईल अशी अपेक्षा आहे. ग्रामपंचायतमध्ये काय काय सुविधा आहे, तुम्हाला सुविधा भेटते का ते? हो, ग्रामपंचायतीमध्ये भरपूर सुविधा आहे
आणि गावामध्ये पण भरपूर कामे केलेली आहे या 5 वर्षामध्ये. म्हणजे सरांनी म्हटले की ते ज्यांनी टॅक्स पे केलेले आहे त्याला गिरणीचे जे मोफत आहे आणि दळण आणि पेयजळ जे आहे 5 रुपयाचे बाटला भेटते तिथे, तर ते खरोखर म्हटले त्यांनी. हो, ते म्हणलेले त्यांनी सांगितलेले. काय नाव आहे आपलं? माझं नाव दिलीप केशवराव सोनवणे.